नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर शुभ दुपार. आता मस्त दुपारच्या टायमिंगला खाण्यासाठी मी मुरकुल तळत आहे, बघू शकता तुम्ही. आणि आज काहीतरी बनवा म्हणलं मुलांना दुपारच्या टायमिंगला खाण्यासाठी, कारण सकाळी त्यांनी नाश्ता केला आणि परत बोलले आता मम्मी काहीतरी वेगळं कर खायला, म्हणून आता चाललं आहे माझं मुरकुल तळणं. बघत राहा पुढं मग. हे बघा, मस्त आता तेलच गरमच होतं कढईमध्ये आणि आता थोडंसं काढून घेते एक्स्ट्राचं. आणि आता मी मस्त ह्याच्यामध्ये नूडल्स बनवणार आहे आणि सगळी तयारी करून घेतली आहे नूडल्स बनवायची. आता पुढं बघा माझी पद्धत नूडल्स बनवण्याची. हे बघा, मस्त अशा गप्पा मारत मारत माझं काम सुरू आहे, तुम्ही बघू शकता. आता कांदा, गोबी आणि शिमला मिरची हे सगळं काही चिरून ठेवलेलं आहे मी. आणि आता अगोदर मुरकुल तळून घेतले आणि आता त्याच कढईमध्ये मी नूडल्स पण बनवणार आहे. आणि आता बाहेर जार आला आहे ना, त्याची तयारी चालली आहे मामीची, जार पाणी आणण्याची, कारण जारवाला आलेला आहे बाहेर, त्यामुळं. 15 दिवसाला बसलं ती सगळं 15 दिवस नाही दिली नाही असा आम्हाला गेला बाबा दिला बाबा माझ्या वाढदिवसामध्ये दिली जाते. बघा, पत्ता गोबी, शिमला मिरची, इकडं कांदा टाकलेला आहे, हिरवी मिरची पण टाकायची. आणि इकडं आपले नूडल्स वाफून घेत आहे मी, म्हणजे 90% शिजवून घेत आहे. नूडल्स बनव. आपल्या सणांसाठी भात झाला. वाव, मस्त खिचडी बनवली. इकडं नूडल्स फ्राय करत आहे मी. सॉसेस कोणतेच टाकणार नाही, साधी सिंपल असे नूडल्स बनवणार. सॉसेस नाहीत आमच्याकडे. पैसे नाहीत सध्या. तुम्हाला एक स्कॅनर पाठवतो, त्याच्यावर स्कॅन करा, पैसे पाठवा जेवढे होईल तेवढे. हां, हे बघा, छान अशी पत्तागोबी, कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची छान अशी मस्त फ्राय करून घेतली. आणि नूडल्ससाठी जे आपण भाज्या टाकतो ना, त्या फुल गॅसवरच फ्राय करायच्या असतात, म्हणजे त्याला पाणी सुटत नाही. आणि आता चला मग बेसिक मसाले टाकून घेते, थोडीशी हळद टाकून घेते. आणि ते मी ना त्याच्यामध्ये नूडल्सचा मसाला पण आणलेला आहे, ते पण टाकते, पण माझ्याकडून स्किप झाला तो ॲड करायचा, म्हणजे व्हिडिओमध्ये टाकायचा. आणि चला मग आता हे सगळे मसाले पण टाकून घेतलेत. आणि बघू शकता तुम्ही, नूडल्स पण छान असे मोकळे झालेले आहेत, वाफून घेतले की लगेच थंड पाणी टाकलं वर मी, एकमेकाला चिटकू नये म्हणून. आणि गरम पण खूप होते, कारण वेळ खूप झालेला आहे, मला वाटते दुपारचे 1-1:30 का काय वाजले होते तेव्हा. आणि आता मी बनवत आहे नूडल्स. हे बघा, मस्त आपले असे सुके नूडल्स रेडी झालेले आहेत नाश्त्यासाठी. इकडं आपल्या अप्सरांचा भात रेडी झालेला आहे ना. इकडं नरडे पण तळून घेतलेत खाण्यासाठी. हे बघा, हे सगळं झालं आहे. किचनवट आवरून घ्यायचं आहे सगळं. नाश्ता झाल्यावर बघा, आपल्या अप्सरांसाठी तर मस्त अशी खिचडी बनवलेली आहे, ती मी घालते मी.
खूप गरम 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 आहे. आता थोडीशी थंड करायला ठेवते बाहेर फॅनला. थंड झाली की मग त्यांना टाकायची खायला. आणि नंतर त्यांना दुपारसाठी ठेवून देते झाकून. चला आता बाहेर या. हवेला ठेवते. हवा सुटली मस्त, थंड होऊन जाईन. आता हवेला ठेवले आणि घरात तर खूप गरमी व्हायली. चला आता नाश्ता करायचा. आता कार्तिकला काय द्यायचं? नूडल्स खायला द्यायचे लागेल. सांग कार्तिक, इकडे बघ. हे बघा आता आम्ही मस्त इथं बसलोय. हे बघा इतका सारा किचनवर पसारा झाला. आता हे सगळं आवरून घेते. हे बघा हे बघा छान असा किचनवरचा पूर्ण पसारा आवरून घेतला. भांडे हे घासून घेतले. भरपूर असे भांडे होते कारण आम्ही काल गाईचे आणि महादेवाचे ते सगळ्या देवांचे धोंडे बनवले होते. तर खूप सारा स्वयंपाक होता रात्रीचा पण. मग ते सगळा काढून ठेवला. बाकीचे सगळे भांडे घासले कारण किचन वाट्यावर खूपच पसारा झालता बघितला तुम्ही. आणि आता हे सगळं आवरून घेते आणि आता किचन वाटा एकदम क्लीन आपला स्वच्छ असा झाला. कारण किचन वाटा क्लीन असेल तर आपल्याला नंतर स्वयंपाक करायला पण उत्सुकता येते. आणि तसाच ठेवला ना. आणि आमच्या इकडे तर सांगूच नका, एवढंसं जरी खरकट असलं किचन वाट्यावर तर मुंग्या तर सांगूच नका, एवढ्या मुंग्या व्हायला लागल्यात.
त्यामुळे एकदम क्लीन किचनवटा पुसून घेते मी. खरकट विरकट असं एवढूसक पण ठेवायला जमणारच नाही, कारण मुंग्यांनी खूपच त्रास द्यायला सुरू झाला आहे. मुंग्या खूपच व्हायल्यात, कशाला पण मुंग्या व्हायल्यात. त्यामुळं सगळं एकदम चकचक किचनवटा केला आणि मी ना लिंबाचं आणि पाणी, लिंबू पाणी हे टाकून त्याचं एक लिक्विड तयार केलं आहे, ते टाकून घेते. त्यामुळं पण थोड्याशा मुंग्या कमी झाल्या. आता खूपच मुंग्या व्हायल्यात अशामध्ये, काय माहिती उन्हानं काय माहीत, गारव्या थंड जागी निघतात तशी गत झाल्या. किचनवाट्यावर पाणी, नळाच्या बाजूला खूपच मुंग्या व्हायला लागल्यात सध्या. आणि बघू शकता आता हे सगळ्या आपल्याला रात्रीच्या पोळ्या ज्या आहेत ते एक्स्ट्राच्या आता एका दुरडीत भरून ठेवल्यात मी, आणि त्या आपल्या अप्सरांना खायला टाकायच्यात. अप्सरांना तसेच नाही जमत, त्याचे तुकडे बंद करावे लागतात आणि पाण्यामध्ये भिजवून त्यांना टाकावे लागतात, तेव्हा त्या खात्यात. त्यांना कडक पोळी अशी नाही खाता येतं आपल्या अप्सरांना. चला तर छान असा आपला किचनवटा बघू शकता एकदम क्लीन केलेला आहे, स्वच्छ झालेला आहे सगळं. आणि मी काही रात्रीच्या वस्तू ते काढून ठेवल्यात, आता त्या झाकून फ्रीजमध्ये ठेवते आणि थोड्या वेळाने जर दुपारच्या टायमिंगला आपल्या अप्सरांना टाकून देते. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.